वरती चेंडू पडतोय, थोडासा आपण पाहिलं तर वेगानं निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच पाहिली, सेकंड मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच. जैसे ट्रॅक्स वैसे हॉर्स असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की जशा टीम्स आहेत तशा धावसंख्या सध्या मात्र आपण पाहिले तर चालू आहेत. बॅकफुटला जाऊन देखील खेळण्याचा प्रयत्न पंच यावी मात्र केलाय. खेळाडू वेगानं येतोय, चेंडू अगदी गॅदर केलाय, विकेटचं पतन होतोय जिथे फलंदाज हर्षदला तर जागा सोडावी लागेल. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय आमदार चषक 2024चा. समर्थ 5G इंटरनेट शिराळा त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करेल. गेले 5 दिवस आपण पाहिले तर समर्थ 5G इंटरनेट सेवा त्यांनी देखील खूप चांगली सुविधा आपल्याला पुरवले, त्यांचे देखील आभार व्यक्त करेल. आणि ज्या पद्धतीने कॅच पकडली गेली सुशांतनं, आणि सध्या आपण पाहिले तर सुशांत आला मैदानामध्ये दाखल झाला. लाल्या कालचा दिवस तो त्याची मॅच नसताना पण त्याने गाजवलाय. लाल्यानं आजचा दिवस गाजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय सुशांत. 75. आणि आल्या पावली लाल्या यांनी ठोकलाय, परंतु हा डेड बॉल आहे अशा पल्लवी झाल्या होत्या. मोये मोये नाराज असेल बिचारा, एक भेटला तो पण खाया पिया नाही कुछ नाही. आणि अंपायर सांगितलं भाई पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल. बऱ्याच गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर लक्षात आल्या, बऱ्याच रेकॉर्ड बनले गेले. बेस्ट कॅचेस आपण पाहिलं तर विजय टफरे जो टफरेवाडीचा अजूनही रँकिंग वरती आहे, अक्षय पानसरेने जी कॅच पकडली, अमरने जी मिड विकेटला कॅच पकडली, राहुल पावलेने जी शॉर्ट फाईनला कॅच पकडली, इंद्रजीत प्रमय शेटके असेल, त्याचबरोबर सूरजने जी कॅच कालच्या दिवसामध्ये पकडली, आणि रवीची ती कॅच जी आपण पाहिली लॉंग ऑफ रिझन मध्ये, या सर्व कॅचेस कालच्या बेस्ट कॅचेस म्हणून ओळखल्या गेल्यात या 4 दिवसामध्ये. असे बरेचसे रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये केले गेले. 50 देखील या स्पर्धेला आले दीपक कांबळेच्या बॅटमधून. यावेळी बॅकफुटला जातोय सूर्य, फटका फटका फसला जातोय. ओहो विकेटचं पतन, लाल्याला जावं लागेल या मॅच मधून अगदी शांततेमध्ये. सुशांत पाटील बॅक टू द डकआउट. निश्चित आणखीन एक धक्का लागलाय. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यात खेळण्याचं धाडस केल्याने एखादा मोठा फटका खेळताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. आणि अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागतं, आणि तेच धाडस सुशांत पाटील यांनी केलं आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन माघारी परतलेले आहेत. किंबहुना मित्र किरण सर 8 झेल ज्या आपण बघितल्या ना, या 8 झेल एकापेक्षा एक होत्या. आणि ही 8 झेल बघताना असं वाटलं की जॉन्टी रोड्स या आमदार चषकामध्ये पुन्हा एकदा अवतरलेले आहेत का. या कॅचेस प्रेक्षकांची मनं जिंकणारे होते, आणि किंबहुना या कॅचेसने या स्पर्धेचा स्तर उंचावला गेला. अगदी चकित झालो या कॅचेस बघितल्या. असं वाटलं की चांदोली नॅशनल पार्कच्या अर्धे चिते मैदानामध्ये उतरले की काय, म्हणजे तिथले चिते पण 2 पाय उभे राहून सलाम ठोकतील या चित्यांना. अशा पद्धतीचा खेळ राहिला इथे. अप्रतिम कॅचेस इथे पकडल्या गेल्या. शॉर्ट पूल फटका चांगला आहे, चाबूक आहे, स्टॅम्प आहे, विकेट आहे, बॅटर गॉन होतोय. तू चल में आया. आता टीम बोलत असेल, संदीप गायकवाडने नशीब चांगलं घर बांधून ठेवलं, चांगला पाया तयार केला, कारण की मागे आलेले परत चाललेत, थांबायला कोणी तयार नाहीये. आणि तदनंतर आपण पाहिलं तर विकेट 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 हॅट्रिक विकेट. गोलंदाज आपण पाहिलं तर रियाजच्या नावावरती राहते हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड. निश्चित रियाज यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे गोलंदाजी त्यांनी केलेली आहे, परिस्थिती अनुकूल नव्हती, अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे. किंबहुना पहिला फटका जर तुम्ही वगळला ना, तर बाकीची गोलंदाजी रियाज यांनी चांगली केली आहे. कमालीचं षटक आहे, धावसंख्येची गती थांबवली, आणि किंबहुना गुच्छामध्ये विकेट घेतलेले आहेत. पंचायत समिती गट कंदूरच्या शेवटचे आता